या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले. किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले. अष्टगाथा मंगलमय ते पावित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला, तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला, तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, ज्येष्ठ बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा, माजी अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर गायकवाड साहेब यांचे कोपर विहारामध्ये आगमन होत आहे. तरी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. साहेब सुस्वागत आहे, सुस्वागत आहे, सुस्वागत आहे. आपल्या कोपर विहारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे. साहेब साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी आश्रत हो. तदनंतर महाराष्ट्र राज्याचे माजी कोषाध्यक्ष सन्माननीय सदाशिवजी कांबळे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी मंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचे. कांबळे साहेब. त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका कोषाध्यक्षा सन्माननीय अश्विनीताई खंडागळे यांना विनंती करेन की त्यांनी मंचकावर यावं. तदनंतर भारतीय बौद्ध महासभा उलवेनोड शाखा 4 च्या महिला सचिवा सोनारेताई यांना विनंती करेन की त्यांनी इथं मंचकावर यावं. तदनंतर भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 चे अध्यक्ष सन्माननीय धनंजय कांबळे यांना विनंती करेन की त्यांनी मंचकावर यावं. नंतर ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक गणपत शेंडे गुरुजी यांना विनंती करेन की त्यांनी मंचकावर यावं.
तदनंतर वंचित बहुजन आघाडी उल्वे शहर यांच्या उपाध्यक्षा सन्माननीय ताईंना विनंती करेंगे त्यांनी या मंचकार येऊन आपलं स्थान रंगावं. सर्वांना सविनय जय भीम. बुद्ध पौर्णिमेच्या तसेच कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जगाला शांततेचा मार्ग दाखविला, करुणेचा सागर वाहत राहिला. नमन त्या तथागताला ज्याच्या विचाराने जग प्रज्वलित झाला. पुन्हा एकदा बुद्ध पौर्णिमेच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वयनवड शाखेच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती संपन्न होत असताना कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका बालबालिका शाखेचे सर्व पदाधिकारी, सर्व समता सैनिक, वंचित बहुजन आघाडीचे सर्व मान्यवर, विविध संस्थातून आलेले सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचं मी शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. दोस्तो, भावना हृदयातून तयार होत असतात आणि शब्दाच्या रूपाने त्या ओठावर येतात आणि त्यातून जे साकारले ते खरे स्वागत. सर्वप्रथम मी आपल्या समोर कार्यक्रमाची रूपरेखा मांडत आहे. कार्यक्रम छोटा असो या मोठ्या कार्यक्रमासाठी अध्यक्षाची जरूरत असते. तरी सर्वप्रथम अध्यक्षाची निवड होईल, तदनंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन होईल व बौद्ध संस्कार विधी संपन्न होईल. तदनंतर आलेल्या पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे स्वागत होईल. तदनंतर नियोजित विषयावर आलेल्या वक्त्यांचे आपणास मार्गदर्शन होईल. तदनंतर अध्यक्षांचे मनोगत, आभार व सरनोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता होईल. तरी वेळ न घालवता मी कार्यक्रमाकडे वळतो. जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी विश्ववंदनीय सम्यक संबुद्ध स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तिदाता, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या तमाम महापुरुषांच्या, महामातांच्या पवित्र स्मृतीस माझा त्रिवार अभिवादन. तमाम बौद्धांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जय भीम. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय ज्ञानेश्वर गायकवाड गुरुजी यांनाही माझा सविनय जय भीम. तसेच आमच्या मंचावर उपस्थित ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक गणपतजी शेंडे साहेब यांनाही माझा सविनय जय भीम. तसेच माजी कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभा यांचे माजी कोषाध्यक्ष सन्माननीय कांबळे साहेब यांना माझा सविनय जय भीम. तसेच भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 चे उल्वे नोडचे अध्यक्ष सन्माननीय धनंजय कांबळे यांनाही माझा सविनय जय भीम. तसेच भारतीय बौद्ध महासभा पनवेल शाखा कोषाध्यक्ष खंडागळेताई यांना माझा सविनय जय भीम. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उनावणेताई यांनाही माझा सविनय जय भीम. आणि उपस्थित आपण सर्व उपासक उपासिका बालबालिका सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ यांना सर्वांना माझा सविनय जय भीम. तरी वेळ न घालवता आपण कार्यक्रमाकडे बघूया. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या शाखेच्या महिला सचिवा श्रीमती सोनालीताई यांची त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. आत्ताच
अध्यक्षपदाची जी सूचना आली आहे त्या सूचनेस मी सर्वानुमते अनुमोदन देतो. अखंड विश्वाला शांततेचा महामार्ग दाखविणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदाते मुक्तदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना माझा पंचांग प्रणाम. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला व विचारांना माझे त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनाही माझा सविनय जय भीम. तसेच इथे जमलेले विविध क्षेत्रातील पदाधिकारी, बालबालिका, उपासक उपासिका यांनाही माझा सविनय जय भीम. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा कार्यक्रम इथे शांततेत पार पाडावा यासाठी सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करते आणि पुढील कार्यक्रम सुरू होईल. धन्यवाद. धन्यवाद ताई. आजच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे आणि मी आजचे अध्यक्षपद स्वीकारते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आजच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे कुमारी दिशा कांबळे यांचा आज सत्कार होणार आहे. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथं मंचकावर येऊन आपलं स्थान करावं. आंबेडकर जयंतीसाठी या मुलीनं वर्षभर जे पॉकेट मनी आपल्याला घरी देतात ते साठवलेलं आहे आणि तिने एक डब्बा बनवलेला आणि ते वर्षभर साठवलेलं धम्मदान तिनं आंबेडकर जयंती दिवशी तिनं दान केलेलं आहे. तिच्यासाठी जोरात टाळ्या आला पाहिजे. तदनंतर ज्येष्ठ बौद्धाचार्यांना मी विनंती करेन कांबळे साहेबांना की त्यांनी बौद्ध संस्कार विधी संपन्न करावं. त्याच्या अगोदर सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय गायकवाड गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी तथागतांच्या चरणी पुष्प अर्पण करावे. त्यानंतर गणपती शिंदे गुरुजींना मी विनंती करेन की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 यंत्र बुद्ध पूजा वनगंधं गुणोपेतं एकं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुयेन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव धनसारपतितेन दीपेन तमदनसिना तिलोकं बुद्ध तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मश्च सङ्घं सुगततन्वो धातु धातु गभ्ये लङ्काय जम्बुद्वीपे तिगसपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धसबिम्बे सकलदस्तिषे केशलोमादिधातु वन्दे सभ्ये विबुद्धं दशफलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चेत्यं सर्वं सर्वप्राणेषु पतितं शारीरिकधातु मा बोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विदुरजानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निर्भयकामं सुरतदं सुप्रेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभुरत्नतु साधु वरदानतु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धार भगवंतांचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र दरिता करी कापला अरी उरी रौद्र रूप मुक्तिपथ कोणता जीर्णस्मृती जाळिता उजाळीला अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानो बोलती साधन सध्या शरण बुद्धासन शरण धम्मासन शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. तदनंतर भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उलवल नोड शाखेच्या अध्यक्षांना मी विनंती करेन की त्यांनी आलेल्या उपस्थितांचं आणि प्रमुख वक्त्यांचं स्वागत करायचं आहे. सेवेसाठी सदा समर्पित आग्रहास्तव तुम्ही उपस्थित सेवेसाठी सदा समर्पित सहवासाचे भाग्य मिळवू द्या आम्हा अनंत वेळा सहवासाचे भाग्य मिळवू द्या आम्हा अनंत वेळा
हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. धन्यवाद साहेब. सर्वांच्या स्वागताचं गोड काम माझ्याकडे सोपवल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. सुरुवातीला अखंड विश्वाला शांततेचा महामार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तिदाते, मार्गदाते, विश्वविभूषण, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यागांना, कार्यांना यांच्या माझे पंचांग प्रणाम. माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना व त्यागांना माझे त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा हिच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वायुवेगाने अश्ववेगाने चाललेल्या धम्मकार्यास माझं सविनय जय भीम. आपण सर्वजण इथे बुद्ध जयंतीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत. सर्वच जण स्वागतास पात्र आहेत, पण त्यामध्येही ठराविक स्वागत मी घेणार आहे इथे. त्यानुसार सन्माननीय आजचे आपले प्रवचनकार आणि महत्त्वाचे ज्यांच्याकडे आपण पद दिलेलं आहे असे सन्माननीय ज्ञानेश्वर गायकवाड यांचं सुरुवातीला स्वागत होईल. ज्येष्ठ बौद्धाचार्य आहेत, केंद्रीय शिक्षक आहेत, तसेच भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. मी त्यांचं स्वागत करायला आमच्या शाखेचे कोषाध्यक्ष छगन वावळे साहेब यांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं. महासभा विभाग क्रमांक 4च्या सन्माननीय महिला सचिवा आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई सोनारे यांचं स्वागत करायला मी शाखेच्या सुषमाताई ढाले यांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. पनवेल तालुक्याच्या कोषाध्यक्षा केंद्रीय शिक्षिका अश्विनीताई वावळे यांचं स्वागत करायला मी आमच्या शाखेच्या अर्चनाताई कांबळे यांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष ज्यांची शाबासकीची छाप आमच्या पाठीवर पडल्यावर आम्हाला तो कार्यक्रम घेण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. आणि ते जरी बाहेर असले, आता मागे जरी फिरायला गेले होते तरी आंबेडकर जयंतीच्या वेळेला त्यांनी तिकडून आम्हाला आशीर्वादाच्या रूपे जे आमच्या पाठीमागे पाठिंबा आम्हाला दर्शवला त्याच्याबद्दल आम्ही शाखेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी साळवे साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना छोटीशी भेटवस्तू देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. थोड्या उशिराने का होईना पण आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले वंचितचे अध्यक्ष अनंत खंडागळे साहेब हे आपल्यात उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करायचं आहे. मी पोपटराव कांबळे साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी महिला उपाध्यक्षा उनवणेताई आपल्या विचारमंचकावर उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करू इच्छितो. त्याच्यासाठी मी शाखेच्या कविता जाधव यांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आणि प्रत्येक कार्यक्रम आपला घरातला आहे असं समजून जे त्या कार्यक्रमामध्ये वावरतात असे आमचे केंद्रीय शिक्षक शेंडे गुरुजी आणि त्यांचाही आम्हाला आशीर्वाद आणि पाठिंबा सदोदित आणि सतत कायम पाठीशी असतो. तर मी त्यांचंही स्वागत करायला आमच्या शाखेचे तडके साहेब यांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मध्ये आपल्या विभागातून
नवोदित केंद्रीय शिक्षिका इकडे आलेल्या आहेत. मी अपेक्षाताई जाधव यांना विनंती करेन की त्यांनी समोर यायचं आहे आणि त्यांचं स्वागत कविता जाधव या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच दुसऱ्या केंद्रीय शिक्षिका संगीताताई खरे, ज्या कार्यक्रमामध्ये आल्यावर कार्यक्रम भरल्यासारखं वाटतं, त्यांची उपस्थिती आम्हाला नेहमीच आवश्यक आणि गरजेची वाटते. अशा संगीताताई खरे यांचं स्वागत करायला मी आमच्या सुषमाताई ढाले यांना विनंती करेन की आपण त्यांना छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचं स्पेशल स्वागत जे सर्वांना अपेक्षित आहे आणि सर्वजण त्याची वाट बघत आहे, असं स्पेशल सत्कार होणार आहे ते दिशा बाबूराव कांबळे यांचं. कारण यांनी स्वतः जे खाऊचे पैसे आपल्याला मिळतात त्याचा फंड तयार केला आणि त्या खाऊच्या पैशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळेला आपल्या संस्थेसाठी मदत म्हणून तो खाऊचा फंड आपल्या सुपूर्द केला. अशा दीक्षाचं स्वागत आज होणार आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रवचनकार ज्ञानेश्वर गायकवाड साहेब यांना विनंती करेन की आपण तिला छोटासा सन्मानचिन्ह देऊन तिचं स्वागत करायचं आहे. दिशा, रक्षा आणि स्वीटी या तिघी मिळून आपल्याला दरवेळेला जयंतीला त्यांच्याजवळचे पैशाचा किंवा फंडाचा डबा असेल तो देतात. सलग 3 वर्ष त्या आपल्याला या प्रकारचं दान देत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा स्वागत करू आणि जोरात टाळ्याने त्यांचा सत्कार करू. वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष सतीशजी ढालेसाहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करायला सांगेन. आमच्या शाखेचे कोषाध्यक्ष तडके साहेब यांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सतीशजी ढालेसाहेब. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण दोन्ही विहारांमध्ये उपोषित व्रत ज्यांनी ठेवलेलं आहे, ज्यांनी अष्टशिलाचं पालन करून उपोषित ठेवलेलं आहे, अशांचा स्वागत आणि सत्कार आपण ठेवलेला आहे. आणि ज्यांनी तिथे उपोषितसाठी बसले होते अशांची मी नावं वाचतो. त्यांचं स्वागत होणार आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रवचनकार गायकवाड सर यांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. पहिले गणपत शेंडे बाबा, केंद्रीय शिक्षक आहेत. त्यांच्या सहचारिणी माया शेंडेताई, विहार व्यवस्थापक आणि आमच्या आई सुनीता कांबळे यांचंही इथे स्वागत होतं. हर्षदा सकपाळ, ज्योती सकपाळ बाबा करतील असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर अर्चना कांबळे आणि रत्नमाला सदार यांचंही स्वागत होणार आहे. रत्नमाला सदार, येथे उपस्थितीसाठी बसलेले आहेत शिला वावळे, वैशाली वावळे यांना मी विनंती करेन की त्यांनी पुढे यायचं आहे. रुपाली इंगळे, दीपाताई खरात, दिलीप खरात, महानंदा घोंगडे,
आणि आशा बनसोडे. तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या विहारामध्ये किंवा कुठेही आपला भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4चा ज्या वेळेला कार्यक्रम असतो, मग तो कसलाही असो, जयंतीचा असू दे, महिला दिनाचा असू दे किंवा इतर कोणताही असला तरी या कार्यक्रमास आपल्याला लहान मुलं मदत करतात. त्यापैकी अतुल काटे, कुणाल कांबळे, रितेश खंदारे आणि कुमार शुभम हे आपल्याला सतत प्रत्येक वेळेला मदत करत असतात. त्यांचंही स्वागत आणि सत्कार इथे होणार आहे. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी समोर स्टेजजवळ यायचं आहे. कुणाल कांबळे, रितेश खंदारे. खरं तर सत्कारास पात्र आपण सर्वच जण आहात, कारण आपण सर्वजण इथे येत आहे आणि हा कार्यक्रम अजून सुशोभित आणि भव्य स्वरूपात होतो. त्यामुळे मी सर्वांचे पुन्हा एकदा शब्दसुमनाने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम खरात साहेबांच्या हाती सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. सुंदर असा छान असा सत्काराचा कार्यक्रम आपण पार पाडला. तर वेळ भरपूर झालेला आहे आणि आपण ज्या वक्त्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहे तर त्या आपण वक्त्यांच्या भाषणाचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. तर सूर म्हणतात साथ द्या, दिवा म्हणतो वात द्या. सूर म्हणतो साथ द्या, दिवा म्हणतो वात द्या. आजच्या आपल्या वक्त्यांना आपल्या टाळ्यांची जरूर साथ द्या. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय ज्ञानेश्वर गायकवाड गुरुजींना मी विनंती करेन त्यांनी आजच्या नियोजित विषयावर त्यांनी आपणास मार्गदर्शन करावं. सप्रेम जय भीम. मंगल हो आपले आणि सर्वांचेही मंगल हो. शाक्य कुलावंत तथागत भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय मीराताई जी आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर, राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांना सप्रेम सेवणे जय भीम. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा उल्वे नोड विभाग 4 यांचे अध्यक्ष आदरणीय धनंजयजी कांबळे साहेब, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांना सप्रेम सेवणे जय भीम. तसेच आजच्या प्रशंसनीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय उज्ज्वलाताई सोनारे यांनाही सप्रेम सेवणे जय भीम. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अत्यंत आपल्याला प्रतिष्ठित असलेले मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे आदरणीय आयुष्यमान सदाशिव कांबळे साहेब, यानंतर आदरणीय आयुष्यमान पी टी कांबळे गुरुजी, ह्यांचा आदर्श आपण नेहमी घेतला पाहिजे.
की त्यांनी शिक्षकी पेशा जपला आणि ती जबाबदारी इथपर्यंत पार पाडली, तर एक आदर्शवत व्यक्तिमत्व आहे. यानंतर भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेलचे सरचिटणीस आणि खरोखर धम्म कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे अत्यंत प्रभावीपणे आदरणीय संतोषजी खंडागळे साहेब यांना सप्रेम सविनय जय भीम. त्याचप्रमाणे आदरणीय आयुष्यमान गणपतजी सेंडे गुरुजी, यानंतर आपले केंद्रीय शिक्षिका आदरणीय आयुष्यमानिनी अश्विनीताई खंडागळे, आदरणीय आयुष्यमानिनी अपेक्षाताई जाधव, आदरणीय आयुष्यमानिनी संगीताताई खरे, म्हणजे ह्या तिन्ही केंद्रीय शिक्षकांनी आमच्या विहारामध्ये खरोखर अत्यंत उत्कृष्ट असे विषय दिले, छान प्रवचने केली, त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. यानंतर आदरणीय आयुष्यमानिनी विद्याताई उनवणे, अरविंद खरात साहेब खरोखर छान सूत्रसंचलन करतात. समता सैनिक दलामध्ये खूप चांगली कामगिरी ते बजावत असतात. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय आयुष्यमान खंडागळे साहेब आणि आदरणीय आयुष्यमानिनी उनवणेताई यांनाही सप्रेम सविनय जय भीम. यानंतर एक सर्वात महत्त्वाचं की धम्मकार्य म्हटलं, समाजकार्य म्हटलं की पैसा लागतो, धन लागतं, दान लागतं, आणि ते या ठिकाणी आजची जी आपली दिशा आहे, दिशा कांबळे यांनी खरोखर की थोडं धन जमवून ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेला धम्मकार्यासाठी दान केलं, तर तिच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा की जेणेकरून हा जो हे जे कृत्य आहे हे सर्वांच्याकडून व्हावं, कारण समाजासाठी पैसा दिल्याशिवाय धम्मकार्य प्रभावीपणे होणार नाही. आजचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस की तथागत भगवान गौतम बुद्धांच्या 2570व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांच्या प्रति मी मंगल कामना करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. मी आपणाकडून एक अपेक्षा करेन. काय अपेक्षा करेन की जो विषय आहे तो अत्यंत आपण गांभीर्यपूर्ण स्थितीमध्ये ऐकणं आवश्यक आहे. आपापसात बिलकुल बोलायचं नाही. म्हणजे आज ह्या कोपर बुद्ध विहारासमोर आपण एकटे आहोत असं समजायचं आणि शांत बसायचं, काहीच बोलायचं नाही, अगदी शांत बसायचं की जेणेकरून ह्या विषयाचं गांभीर्य आपणाला समजलं पाहिजे की आपण काय करत आहोत. कारण का भगवान गौतम बुद्धांचा धम्म 2500 वर्षांपूर्वीचा आहे. जेवढा तो जुना आहे तेवढाच तो आधुनिकसुद्धा आहे. तर त्याची माहिती करून घेणं आणि त्या धम्मपथावरती आपण अग्रेसर होणं खूप महत्त्वपूर्ण आहे. परंतु धम्मदीक्षेनंतर 70 वर्ष होऊन गेलेली आहेत. आज आपण फक्त काही गोष्टी बदललेल्या आहेत. वैचारिकदृष्ट्या आपण तिथेच आहोत, 70 वर्ष पाठीमागेच आहोत. म्हणून थोडीशी त्वरा केली पाहिजे. आपण शांततेने धम्मकार्यामध्ये सक्रिय होत अत्यंत धीर गंभीरपणे अभ्यासरत झालं पाहिजे. या ठिकाणी विषयाला मी सुरुवात करत आहे की 2500 वर्षांपूर्वी एका क्षत्रिय तरुण राजकुमाराने आपल्या राजवैभवाचा, राजऐश्वर्याचा, त्या सुखोपभोगांचा त्याग करण्याचा निश्चय केला. त्यावेळी संपूर्ण आकाश रात्री सुखपूर्ण चांदण्यांच्या प्रकाशाने उजळलेली होती. लक्ष लक्ष दिव्यांच्या रोषणाईने ऐश्वर्य संपन्न नाहत होती. आणि अशाच त्या सुखपूर्ण रात्री राजकुमार सिद्धार्थ गौतम ग्रहत्याग करण्याच्या आपल्या अंतिम निर्णयाने प्रवृत्त झाला. आणि ग्रहत्याग करत असताना जाता जाता मागे वळून सुखाने झोप घेत असलेल्या आपल्या तरुण सुंदर प्रिय पत्नीकडे आणि तिच्याच कुशीमध्ये झोपलेल्या लहान सुकोमल बाळाकडे एक वार अत्यंत प्रेमपूर्वक पाहिले आणि अत्यंत शांततेने, अत्यंत स्तब्धतेने माया, मोह अशा भवबंधनांचे पाश अलगद तोडत ग्रहत्याग केला. अत्यंत दुःखद क्षण होता तो एका मातेसाठी आणि एका पित्यासाठी. अत्यंत असहाय्य असा दुःखद क्षण होता तो.
अत्यंत दुःखद क्षण होता तो एका पत्नीसाठी आणि पुत्रासाठी सुद्धा. कारण एवढे मोठे राजवैभव, सुखोपभोगाच्या जीवनाचा त्याग करून गृहत्याग केला होता. वास्तविक पिता राजा शुद्धोदन आणि माता राणी महाप्रजापती गौतमी हे दोघेही राजकुमार सिद्धार्थावर जीवापाड प्रेम करत होते. क्षण प्रतिक्षण ते सिद्धार्थाला जपत होते. आणि म्हणूनच राजकुमार सिद्धार्थ गौतमासाठी त्यांनी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये राहण्यासाठी वेगवेगळे महल सुद्धा बांधलेले होते. आणि ते सर्वच्या सर्व महल सर्व सुखसुविधांनी युक्त होते. माता राणी महाप्रजापती गौतमी दुःखावेगाने असं म्हणत होती की राजकुमार सिद्धार्थ गौतमाच्या शरीराला उंची वस्त्रे, प्रावरणे, सुगंधी अत्तरे यांची सवय आहे. ज्याला चंदनाने सजवलेल्या मडवलेल्या प्रासादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय आहे, असा माझा पुत्र घोर अरण्यामध्ये, थंडी वारा ऊन पावसांनी युक्त अशा जंगलामध्ये उघड्यावर कसा बरे राहील. जो रोज दान देण्यामध्येच आनंद मानतो, तो रोज एक वेळच्या जेवणासाठी दारोदारी भिक्षा मागत कसा बरे हिंडेल. जो स्वच्छ सुवर्णाच्या शय्येवर झोपला असताना वाद्यवृंदाच्या नाद माधुर्याने रात्री ज्याला सुखशय्येसाठी जागे केले जाते, असा माझा पुत्र उघड्यावर, फाटक्या चिंध्यांवर, पालापाचोळ्यावर कसा बरे झोपेल. असे म्हणत अशा प्रकारे राजकुमार सिद्धार्थ गौतमाच्या माता पित्याला शोक अनावर होतो. ते मूर्छित होऊन पडतात. आणि पत्नी यशोधरा तर मरणासन्न होऊन निश्चित पडलेली होती. कारण ऐन वैभवाच्या शिखरावर असलेल्या गौतमाने गृहत्याग करावा याची तिच्या मनाला टोचणी लागली होती. समोर सुखविलासाचे ऐश्वर्य संपन्न जीवन असताना सुद्धा पतीने गृहत्याग केला होता. आणि पुत्र राहुल तर आपल्या पित्याच्या मायेचे पास जुळण्याआधीच आणि त्या पाशांना ओळखण्याआधीच पितृछायेपासून पारखा झालेला होता. एवढंच नव्हे तर पुत्र राहुलाच्या जन्मोत्सवाचा आनंदोत्सव सोहळा अजून संपलाही नव्हता. आणि अशा आनंदोत्सवाच्या दिवसातच राजकुमार सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केलेला होता. त्यामुळे संपूर्ण शाक्यकुळ, संपूर्ण कपिलवस्तू दुःखाच्या शोकसागरामध्ये तळमळू लागली. सर्वत्र शांतता, नीरव शांतता. लक्षात घ्या, राजकुमार सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केलेला हा क्षण संपूर्ण कपिलवस्तू नगरीसाठी किंवा संपूर्ण शाक्य कुळासाठी जरी अत्यंत दुःखद क्षण होता, राजकुमार सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केलेला तो क्षण त्या माता पित्यासाठी आणि पत्नी आणि पुत्रासाठी जरी अत्यंत दुःखद क्षण होता, तरी परंतु हाच क्षण संपूर्ण मानवतेसाठी अत्यंत गौरवशाली आणि ऐतिहासिक असा क्षण होता. कारण या मानवतेच्या समाज मनामध्ये दाटलेल्या अज्ञान अंधकाराला मिटवण्यासाठी ते उचललेले पहिले पाऊल होते. तो एक दृढ निश्चय होता, तो एक ठाम निर्णय होता. परिव्राजक सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर, राजकुमार सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर राजकुमार सिद्धार्थ गौतम श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य, श्रेष्ठ ब्राह्मण ऋषी आचार्य भारद्वाज यांच्या आश्रमामध्ये जातात आणि त्या ठिकाणी परिव्रजा घेण्याची इच्छा व्यक्त करतात.
आचार्य भारद्वाज परिव्रजेचे महत्त्व आणि नियम समजावून सांगतात. त्यावेळी त्या ठिकाणी कपिलवस्तूचे सर्व प्रजाजन आणि राजकुमार सिद्धार्थ गौतमाचे माता पितासुद्धा उपस्थित झालेले असतात आणि ते सर्वच्या सर्वजण अत्यंत व्याकुळ नजरेने राजकुमार सिद्धार्थ गौतमाकडे पाहत असतात. श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य भारद्वाज परिव्रजेचे महत्त्व आणि नियम समजावून सांगताना म्हणतात की परिव्रजा घेणे म्हणजे या संसारातील सांसारिक जीवनातील सर्व सुखोपभोगांचा त्याग करणे, सर्व सुखोपभोगांचा त्याग करून परमपारमार्थिकतेविषयी किंवा ईश्वरीय ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यासरत होणे किंवा इच्छित परंतु पारमार्थिक ध्येयाने प्रेरित होणे. राजकुमार सिद्धार्थ गौतम दृढ निश्चयाने परिव्रजा घेतात. त्या ठिकाणी उपस्थित प्रजाजनांना आणि राजकुमार सिद्धार्थ गौतमाच्या माता पित्याला अश्रू दुःखाश्रू अनावर होतात. परिव्राजक सिद्धार्थ गौतम श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य भारद्वाज यांच्याच आश्रमामध्ये राहून ईश्वरीय ज्ञान परमपारमार्थिक ज्ञान परमपारमार्थिकतेविषयी सर्व ज्ञान संपादन करून घेतात. अत्यंत गांभीर्यपूर्वक आपण ऐकलं पाहिजे की श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य भारद्वाज यांच्याकडे असलेलं सर्व ज्ञान संपादित झाल्यानंतर आचार्य भारद्वाज यांच्याच आज्ञेनुसार परिव्राजक सिद्धार्थ गौतम भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये जातात. भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये स्वतः भृगु ऋषी आणि तेथील तपस्वी परिव्राजक सिद्धार्थ गौतमाचं अत्यंत आनंदाने स्वागत करतात. स्वतः भृगु ऋषी परिव्राजक सिद्धार्थ गौतमाला आपल्या आश्रमामध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाविषयी माहिती करून देतात आणि सर्व तपस्वींच्या तपश्चर्यांचे प्रकार सुद्धा दाखवतात. त्या ठिकाणी अनेक तपस्वी पक्ष्यांप्रमाणे दाणे टिपून खात राहत असतात, तर कोणी आपल्या शरीराच्या गळ्यापर्यंतचा भाग पाण्यामध्ये बुडवून पाण्यातील माशांना आणि कासवांना ते खाऊ देत असतात, तर कोणी झाडांच्या फांद्यांना उलटे लटकून राहत असतात, कोणी महत्प्रयासाने दगडी खाण्याचा प्रयत्न करत असतात, तर कोणी हवेवर जगण्याचा अट्टहास करून शक्य तेवढे कष्ट आणि क्लेश आपल्या शरीराला देत असतात. परंतु हे सर्व तपस्वी या पद्धतीने आपल्या शरीराला कष्ट आणि क्लेश का देत असतात? तर हे तपस्वी या जन्मी कष्ट सहन करून पुढील जन्मी स्वर्ग प्राप्ती किंवा स्वर्ग सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून एक संग ते झटत असतात. तुम्ही पाहिलेलंच आहे की परिव्राजक सिद्धार्थ गौतम हा तर स्वर्ग सुख त्यागूनच बाहेर पडलेला असतो. त्याला स्वर्ग प्राप्ती किंवा स्वर्ग सुखाची प्राप्ती असं काहीच नको असतं. परिव्राजक सिद्धार्थ गौतम श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य ऋषी भृगु ऋषींना म्हणतात की हे आचार्य, मला स्वर्ग सुख किंवा स्वर्ग प्राप्ती असं मला काहीच नको आहे. मला तर या संसारामधील ऐहिक दुःखाविषयी जाणून घ्यावयाचं आहे आणि त्या दुःखावरील उपाय मला शोधावयाचा आहे. भृगु ऋषी म्हणाले की हे सिद्धार्थ, तुझा हेतू अत्यंत उच्च दर्जाचा असून अत्यंत पारमार्थिक आहे. यासाठी भृगु ऋषींच्याच आज्ञेनुसार परिव्राजक सिद्धार्थ गौतम विंध्य कोष्टास श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य आलार कलाम यांच्या आश्रमामध्ये जातात. त्या ठिकाणी सांख्य तत्वज्ञान
आणि ध्यान धारणेच्या 7 पायऱ्यांचा ते अभ्यास पूर्ण करतात. श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य आलार कलाम यांच्याकडील संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आचार्यांच्याच आज्ञेनुसार, त्यांच्या सांगण्यानुसार परिव्राजक सिद्धार्थ गौतम श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य उदकराम पुत्त यांच्या आश्रमामध्ये जातात. त्या ठिकाणी जाऊन उदकराम पुत्त यांच्याकडून 8व्या ध्यान धारणेच्या पायरीचा अभ्यास पूर्ण करतात. त्यांच्याकडील सर्व ज्ञान संपादित झाल्यानंतर पुन्हा ते अजित केश कंबाल यांच्याकडे जातात. यानंतर संजय वेलती पुत्त यांच्याकडे जातात. त्यावेळी अशा अनेक ऋषीमुनींच्याकडे जाऊन त्यांनी सर्व ज्ञान संपादित केलेलं असतं, परंतु त्यांच्या मनामध्ये दुःखाविषयीचा जो अंधकार दाटलेला होता तो थोडा सुद्धा नष्ट झालेला नव्हता. म्हणजेच आपण गांभीर्यपूर्वक ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळी त्या काळी अत्यंत प्रचलित म्हणजे अत्यंत प्रसिद्ध असलेले सर्व ऋषी मुनींच्याकडे जाऊन परिव्राजक सिद्धार्थ गौतमाने सर्व ज्ञान संपादित करून घेतलं होतं, पण त्यांच्या मनामध्ये जो दुःखाविषयीचा अंधकार दाटलेला होता तो थोडा सुद्धा नष्ट झालेला नव्हता. परिव्राजक सिद्धार्थ गौतमास असं वाटतं की मी भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये फक्त गेलो होतो, तिथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाविषयी मी फक्त माहिती करून घेतली, परंतु अनुभव मात्र घेतला नाही. आणि म्हणून त्याही पद्धतींचा अनुभव घेण्यासाठी परिव्राजक सिद्धार्थ गौतम पुन्हा भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये जातात. त्या ठिकाणी भृगु ऋषींच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या आज्ञेप्रमाणे नैरंजना नदीच्या काठावर तपश्चर्येला सुरुवात करतात. परमपारमार्थिक ज्ञानप्राप्तीचे उपवास, ईश्वरीय ज्ञानप्राप्तीसाठीचे उपवास सुरू होतात. परिव्राजक सिद्धार्थ गौतमाची घोर तपश्चर्या सुरू होते. कशासाठी? परमपारमार्थिक ज्ञान प्राप्तीसाठी, ईश्वरीय ज्ञान प्राप्तीसाठी. टप्प्याटप्प्याने परिव्राजक सिद्धार्थाचे उपवास अत्यंत कडक होत जातात. ते एवढे भयंकर होतात की या पृथ्वी तलावर खचितच कोणी ते करू शकेल. शेवटी ते उपवास तांदळाच्या एका कणावरती येतात. परिव्राजक सिद्धार्थ दिवसातून एकदा फक्त एका तांदूळाचा एक कण आपल्या पुढच्या दातामध्ये धरायचं आणि त्याचं पीठ करायचं आणि तेवढंच ग्रहण करायचं. परमपारमार्थिकतेविषयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ईश्वरीय ज्ञान प्राप्तीसाठी एवढे कडक उपवास केले, एवढे भयंकर उपवास केले गेले की परिव्राजक सिद्धार्थाच्या शरीराची अवस्था अत्यंत विचित्र झाली. पाठीचा कणा आणि पोटाची कातडी एक दुसऱ्यांना चिटकून गेली. पोटाकडून चाचपून पाहावं तर पाठीचा कणा लागत होता आणि पाठीकडून चाचपून पाहावं तर पोटाची कातडी लागत होती. त्या ठिकाणी ते 2 फोटो आहेत. एक फोटो आहे सिद्धार्थ गौतमाचे परमपारमार्थिक ज्ञान प्राप्तीसाठीचे उपवास एवढे भयंकर झाले की त्या वडाच्या झाडाखाली फक्त हाडांचा सापळा बसवलेला दिसू लागला. पराकाष्ठेच्या यातनांनी शरीर जीर्ण शीर्ण झाले. परिव्राजक सिद्धार्थावरती मृत्यूची दाट सावली पसरली गेली. क्षण प्रतिक्षण तो मृत्यू सिद्धार्थाकडे एकटक पाहू लागला. लक्क सूर्यप्रकाशामध्ये भला मोठा ढग आल्याने जसा दाट सावलीचा काळोख निर्माण होतो
अगदी त्याचप्रमाणे परिव्राजक सिद्धार्थावर मृत्यूची दाट सावली पसरली गेली. मृत्यूच्या छायेमध्ये सिद्धार्थ विराजमान आहे. मृत्यूच्या छायेमध्ये सिद्धार्थ विराजमान आहे आणि अशातच एक आश्चर्य घडलं. उरुवेला सेनानीची कन्या राणी सुजाताची दासी पन्ना ही त्या ठिकाणी पोहोचली. वडाच्या झाडाखाली मृत्यूच्या छायेमध्ये विराजमान असलेल्या परिव्राजक सिद्धार्थ गौतमास ती वृक्षदेवत समजली आणि धावत पळत गेली राणी सुजाताला घेऊन आली. राणी सुजाताने त्या वटवृक्षाला, त्या वडाच्या झाडाला नवस केला होता की मला जर पुत्र झालाच तर याच दिवशी प्रत्येक वर्षी मी तुझा नवस फेडीन म्हणून. आणि त्याचीच पूर्वतयारी करण्यासाठी राणी सुजाताने दासी पन्नाला जागेची तयारी करण्यासाठी पुढं पाठवलेलं असतं. मृत्यूच्या छायेमध्ये विराजमान झालेल्या सिद्धार्थ गौतमास राणी सुजाता सुद्धा वृक्षदेवच समजली आणि नतमस्तक झाली. मृत्यूच्या छायेमध्ये सिद्धार्थ विराजमान आहे आणि अशाही स्थितीमध्ये विचार श्रंखला चालू आहेत. काही थोड्याच गोष्टींचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. सिद्धार्थ गौतम मृत्यूच्या छायेमध्ये विराजमान आहे आणि अवलोकन चालू आहे, विचार चालू आहे की ईश्वरीय ज्ञान प्राप्तीसाठी, परम पारमार्थिक ज्ञान मिळवण्यासाठी, ते प्राप्त करून घेण्यासाठी किंवा दुःखाचं मूळ शोधण्यासाठी ज्या ज्या सर्व गोष्टी केल्या त्यापासून मला काहीही प्राप्त झालेलं नाही. 6 वर्ष अपाट सहन करून, अपाट कष्ट सहन करून, कडक उपवास करून, घोर तपश्चर्या करून, पराकोटीचे आत्मक्लेश घेऊन सुद्धा नवीन प्रकाश दिसलेला नाही. सिद्धार्थास ज्ञान झालेलं आहे. म्हणून हे मार्ग कसल्याही ज्ञानाचे अथवा मुक्तीचे असू शकत नाहीत. सिद्धार्थाचे आतल्यात अवलोकन चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, संशोधन चालू आहे. परिव्राजक सिद्धार्थ स्वतःच्या मनातल्या मनात बोलत आहे की काही लोक इहलोकसाठी दुःख भोगत असतात, काही लोक स्वर्ग सुख किंवा स्वर्ग प्राप्तीसाठी दुःख भोगत असतात. आणि या अशा प्रकारच्या आशेंच्या मागे लागल्यामुळे आणि अंतिम त्या पूर्ण न झाल्यामुळे सर्वजण दुःखी होतात. माझेही तसेच झाले नाही काय? या शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते, त्या विचारावरच ताबा ठेवणं खूप महत्वाचं आहे. फक्त शरीरावर चित्र विचित्र क्रिया प्रक्रिया करून, त्याला झिजवून, त्याला कष्ट होऊन किंवा त्याला सुचिरभूत केल्यानंतर फक्त गंध विलेपन करून काहीही साध्य होणार नाही. ज्याची शक्ती नष्ट झालेली आहे, भूक तहान आणि थकवा यांनी जो गळून गेलेला आहे, त्याला नवीन प्रकाश कसा बरे दिसेल? खरी शांती, एकाग्रता जर प्राप्त करावायची असेल तर ती शारीरिक गरजाच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभू शकेल. आज आता माझ्या जीवनाची, श्रेष्ठ जीवनाची 6 वर्ष काहीही न मिळवता वाया गेलेली आहेत. आणि आज आता माझ्या शरीराची महत्त्वपूर्ण आणि प्राथमिक गरज आहे ती पुरेशा अन्नाची. परिव्राजक सिद्धार्थ गौतमास हे ज्ञान झाले खरे, परंतु गरजेपुरतं अन्न मिळवण्यास शरीर असमर्थ आहे आणि श्रेष्ठ जीवन संपवणारा मृत्यू समोर उभा आहे. बस एक योगायोग,
उरुवेला सेनानीची कन्या राणी सुजाता नतमस्तक झालेली आहे. सिद्धार्थ गौतम स्थिर आहे. दासी पन्ना साक्षी आहे. राजकुमार सिद्धार्थ गौतमाचा हा गौरवशाली इतिहास आहे. उरुवेला सेनानीची कन्या राणी सुजाता मृत्यूच्या छायेमध्ये विराजमान असलेल्या सिद्धार्थास याचना करत आहे, प्रार्थना करत आहे, हे वृक्ष देवा, मी शिजवलेले हे अन्न आहे आणि ते पवित्र आहे, कृपा करून ग्रहण करावे. राणी सुजाताने सोन्याच्या पात्रामध्ये सिद्धार्थास खीर वाढली. भुकेने तहानेने जीर्ण झालेले शरीर असताना सुद्धा मनाचा दृढ निश्चय जागा ठेवत तशाच जीर्ण शीर्ण अवस्थेमध्ये परिव्राजक सिद्धार्थ गौतमाने नैरंजना नदीच्या काठावर सुपतित नदी घाटावर आंघोळ केली आणि राणी सुजाताने दिलेली खीर भक्षण केली. शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झाली. परिव्राजक सिद्धार्थ गौतमाकडे तटस्थपणे पाहणाऱ्या मृत्यूला राणी सुजाताने नकळतच माघारी धाडले. परिव्राजक सिद्धार्थ गौतमाने अन्न भक्षण केल्यानंतर उरुवेला सोडली. ते जे सोन्याचं पात्र आहे त्या सुपतिट्ट नदी घाटावर पाण्यामध्ये भिरकावून दिलं आणि उरुवेला सोडली आणि गयेचा रस्ता धरला. वाटेने जाताना 40 दिवस पुरेल, शरीराची प्राथमिक गरज पूर्ण करेल एवढा अन्न साठा जमवला आणि गयेला जाऊन पिंपळ वृक्षाखाली उगवत तोंड करून पद्मासनात आसन मांडी घालून बसला सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. 4 आठवडे चिंतन मनन केल्यावर अंधकाराचा नाश होत नवीन प्रकाशाचा उदय झाला. एक नवा मार्ग सापडला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. परिव्राजक सिद्धार्थाच्या मते या जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व एक निर्विवाद सत्य आहे. म्हणून त्यांनी स्वाभाविकपणे स्वतःला पहिला प्रश्न विचारला की हे दुःख नाहीसे कसे करता येईल. आणि दुसरा प्रश्न विचार, हे दुःख नाहीसे कसे करता येईल आणि या व्यक्तिमात्रांना, या माणसांना भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती. सभ्यग्रस्त हो बंधू आणि भगिनींनो, उपासक उपासिकांनो, या दोन्ही प्रश्नांची बिनचूक उत्तर मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी, खरी ज्ञान प्राप्ती, सत्य आणि सत्य ज्ञान. लक्षात घ्या, सुकुमार राजकुमार सिद्धार्थाने उचललेले अथक परिश्रमानंतर उचललेले पहिले पाऊल यशस्वी ठरले. या विश्वामधील घडणाऱ्या घटनांचे कार्यकारण भाव जाणण्याच्या समजण्याच्या दृढ इच्छाशक्तीने राजकुमार सिद्धार्थ गौतमास भगवान गौतम बुद्ध बनवले आणि या तथागत भगवान गौतम बुद्धांनी समस्त विश्वाला आपला ज्ञान विवेक जागृत करण्याचा मार्ग दाखवला. असा मार्ग जो क्षणिक तृप्ती, तृष्णा तसेच जीवनामध्ये फक्त भोगविलासाचीच इच्छा न ठेवता संपूर्ण मानवांच्या समाज मनाचा उत्कर्ष साधता येईल असा मार्ग दाखवला. आणि हा जो मार्ग दाखवला, हा मार्ग सत्य मार्ग मूळ 4 आर्य सत्यांच्या वरती आधारित आहे. पहिलं आर्य सत्य की या सांसारिक जीवनाचे दुसरे नाव दुःख आहे, कारण की हा समस्त संसार एक समान रूपाने दुःखांनी पीडित आहे. दुसरे आर्य सत्य की या समस्त संसारामध्ये दुःख आहे, त्याचं एकमेव कारण आहे आणि ते कारण म्हणजे तृष्णा हे होय. तिसरे आर्य सत्य की या समस्त संसारामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाला जर नष्ट करायचं असेल आणि सुखाची प्राप्ती करायची असेल
तर आम्ही तृष्णेचा नाश केला पाहिजे, अनेक प्रकारच्या लालसांचा नाश केला पाहिजे. आणि चौथे आर्य सत्य असं आहे की या समस्त सांसारिक जीवनामध्ये सर्व दुःखांचा नाश करण्यासाठी आणि सुखाची प्राप्ती करण्यासाठी, आदर्शवत जीवनाचा अवलंब करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग दाखवलेला आहे. आम्ही सर्वांनी जर या आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला तर आम्ही या श्रेष्ठ जीवनामध्ये सर्व दुःखांच्या पासून मुक्त होऊन सर्वश्रेष्ठ सुखाला उपलब्ध होऊ शकतो आणि येणाऱ्या पिढीला आदर्शवत जीवनाचा पाया घालून देऊ शकतो. कारण तथागत भगवान गौतम बुद्धांची जी ही आज 4 आर्य सत्य आहेत, त्यातली पहिली 3 आर्य सत्य त्याच्यावरती तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचं तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी हे आधारलेली आहे. आणि जे चौथं आर्य सत्य आहे ते चौथं आर्य सत्य म्हणजे इथिक्स ऑफ बुद्धिझम, की बौद्ध धर्माचं नीतिशास्त्र आहे. आणि हे खूप महत्त्वपूर्ण आहे. लक्षात घ्या, ही 4 आर्य सत्य पाहिल्यानंतर भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात की ही 4 आर्य सत्य देऊन आपल्याला सांगून भगवान गौतम बुद्धांचा एक प्रमुख उद्देश होता की आपल्यामध्ये जागृत अवस्था निर्माण करणं. भगवंत काय म्हणतात की तुम्ही सत्याला सत्य म्हणा, असत्याला असत्य म्हणा, दुःखाला दुःख म्हणा, सुखाला सुख म्हणा. जेव्हा अशी जागृती तुमच्यामध्ये येईल त्याच वेळी तुम्ही दुःखमुक्तीचा आणि त्या दुःखापासून मुक्त होण्याचा विचार होईल. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी ही आर्य सत्य सांगितलेली आहेत. परंतु भगवान गौतम बुद्धांचा उपदेश जो आहे तो दुःख सांगून थांबत नाही, तर याच्यापासून सुरुवात होते. आपणाला असं वाटत असेल की भगवान गौतम बुद्धांनी सर्व दुःख 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 हे सांगितलेलं आहे. मग भगवान गौतम बुद्धांचा जो उपदेश आहे मग दुःखावरती संपतो का? तर नाही, तर इथून सुरू होतो. भगवान गौतम बुद्धांची उपदेशना ग्रहण केल्यानंतर आपण म्हणता की जीवन जर दुःख आहे तर मग आम्ही फक्त दुःखच भोगायचं आहे काय? तर बुद्ध बोलतात नाही नाही, जीवन दुःखच आहे, परंतु एक आशा आहे दुःख मुक्तीची, एक दिशा आहे दुःख निरोधाची, आणि एक स्थिती आहे दुःख निर्वाणाची. लक्षात घ्या, भगवान गौतम बुद्ध दुःख आहे हे सांगतात, परंतु भगवंत तुम्हाला आश्वासित करतात की जर तुम्ही या मार्गाचा अवलंब केला तर अत्यंत दुःखमुक्त जीवन असण्याची. आणि जेव्हा भगवान गौतम बुद्धांना मानवी जीवनाच्या दुःखाविषयी माहिती झाली तेव्हा प्रथम उपदेश करत असताना त्या 5 परिव्राजकांना भगवान गौतम बुद्ध उपदेशित करतात. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, इदं खोपन भिक्खवे दुःखं अरिय सच्चं जातिपि दुःखा जरापि दुःखा व्याधिपि दुःखा मरणंपि दुःखं अप्येहि संपयोगो दुःखो पियेहि विपयोगो दुःखो यं पिञ्चं नो लभति तंपि दुःखं संखित्तेन पच्युपादान खंदा दुःखा इदं खोपन भिक्खवे दुःख समुदयं अरिय सच्चं याय तन्हा पोनो भविका नंदिरा सहगता तत्र तत्राभिनंदिनी सेयथीदं कामतन्हा भवतन्ना विभवतन्ना
इदं खोपन भिक्कवे दुःखं अर्य सच्चं. भगवान गौतम बुद्धांना मानवी जीवनाविषयी जे सत्य समजलं ते सत्य त्या 5 परिव्राजक 5 भिक्षूंना सांगितलं. भगवंत म्हणतात की या भिक्खूंनो पहा, हा समस्त संसार एक समान रूपाने दुःखाने पीडित आहे. कोणकोणती दुःखे आहेत या संसारामध्ये? भगवंत म्हणतात ही दुःखे ऐकताना आपण हे जाणीव ठेवली पाहिजे की भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी हे विश्लेषण केलेलं आहे. म्हणून पहिल्यांदाच एक वाक्य मी वापरलं की भगवान गौतम बुद्धांचा हा जो 2500 वर्षापूर्वीचा जो एक सांगितलेलं जे तत्व आहेत ते आज जेवढे जुने आहेत तेवढेच ते नवीन सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये नाविन्य आहे. म्हणजे तुम्ही भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टीचा जर तुलनात्मक अभ्यास केला आणि आजच्या क्वांटम सायन्स किंवा फिजिक्सची तुम्ही त्याची तुलना केली, कंपॅरिझन केलं, तर तुम्हाला जाणवेल की भगवान गौतम बुद्ध जरी 2500 वर्षांपूर्वी जरी जन्मले असले, 2500 वर्षांपूर्वी जरी त्यांनी हे विश्लेषण केलं असलं, तरी ते जेवढं जुनं वाटतं तेवढं ते आधुनिक कसं आहे, नाही काय? भगवान गौतम बुद्ध 2500 वर्षांपूर्वी दुःखाची व्याख्या करताना म्हणतात की जन्म दुःख आहे, जरा मरण, व्याधी म्हणजे रोग, आजारपण, म्हातारपण दुःख आहे. जे प्रिय आहेत त्यांचा वियोग दुःख आहे, जे अप्रिय आहेत त्यांचा संयोग दुःख आहे. जे अप्रिय आहेत त्यांचा संयोग दुःख आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणतात की दुःखांचा समुदय आहे. आणि हा दुःखांचा समुदय कशामुळे आहे? तर कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा यांच्यामुळे आहे. याच दुःखांच्या जननी आहेत, याच दुःखांच्या माता आहेत. दुःखाची व्याख्या करताना भगवंत म्हणतात की जन्म दुःख आहे, जरा मरण हे दुःख आहे. मरण, शोक, रुदन, मनाची नाराजी, बेचैनी दुःख आहे. पहा, बुद्ध सत्य सांगत आहेत. काय सांगत आहेत? तर बुद्ध म्हणतात इच्छा करून जे जे प्राप्त झालं नाही ते ते सर्व दुःख आहे. दुःखाचा हेतू आहे, त्याचं कारण आहे तृष्णा, वासना, कामभोगाची तृष्णा. या सर्व इंद्रियांशी असलेला आपला संपर्क आपल्या मनामध्ये तृष्णांची श्रृंखला निर्माण करतात. आणि या सांसारिक तृष्णांच्या कारणाने समाजामध्ये, देशादेशामध्ये, राज्यामध्ये भांडण तंटे, लढाई झगडे होत असतात. राजा राजाशी लढत असतो, ब्राह्मण ब्राह्मणाशी लढत असतो, वडील पुत्राशी भांडत असतात, पुत्र वडिलांशी भांडत असतो, मुलगा आईशी भांडत असतो, आई मुलाशी भांडत असते, पती पत्नीशी भांडत असतो, पत्नी पतीशी भांडत असते, भाऊ भावाशी भांडत असतो, बहीण भावाशी भांडत असते, भाऊ बहिणीशी भांडत असतो, मित्र मित्राशी भांडत असतात आणि शेजारी शेजाऱ्याशी भांडत असतात. अशा प्रकारे प्रत्येक जण एक दुसऱ्याशी भांडत या जीवनामध्ये अतीव दुःखांची निर्मिती करत असतात. परंतु भगवंत म्हणतात की हे भिक्षूंनो, यावर सुद्धा उपाय आहेत. भगवान गौतम बुद्धांनी काही प्राकृतिक दुःखे सांगितली, काही नैसर्गिक दुःखे सांगितली आणि काही अनैसर्गिक दुःखे सुद्धा सांगितली. तो विषय वेगळा होतो. भगवंत त्या 5 भिक्षूंना म्हणतात की हे भिक्खूंनो, घाबरू नका. जरी हा समस्त संसार एक समान रूपाने दुःखांनी जरी पीडित असला तरी सुद्धा या सर्व दुःखांच्या पासून मुक्त होण्याचे मार्ग सुद्धा आहेत. भगवंत म्हणतात इदं खोपन भिक्खवे दुःख निरोधं अर्य सच्चं यो तस्सायेव तनाय अशेष विराग निरोध चागो पटिनिस्सग्गो मुक्ति अनालयो इदं खोपन भिक्खवे
दुःख निरोधगामिनी पटिपदा अरिय सच्चं अयमेव अरियो अठ्ठङ्गिको मग्गो सेयथिदं सम्मादिट्ठी सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कम्मन्तो सम्मा आजीवो सम्मा व्यायामो सम्मा सती सम्मा समाधि इदं खोपन भिक्कवे दुःख निरोधं अरिय सच्चं. भगवंत त्या 5 परिव्राजकांना अत्यंत करुणेने अत्यंत गांभीर्यपूर्वक सांगतात की हे भिक्षूंनो, पहा, समस्त संसार जरी एक समान रूपाने दुःखांनी जरी पीडित असला तरी या सर्व दुःखांच्या पासून मुक्त होण्याचे मार्ग सुद्धा आहेत. आणि ह्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी हे मार्ग सांगितलेले आहेत. परंतु भगवंत काय म्हणतात की ह्या आर्य अष्टांगिक मार्गावरून जर कुशलतापूर्वक चालायचं असेल, अत्यंत गांभीर्यपूर्वक चालायचं असेल, किंवा बौद्ध धम्म मार्गावरती आमच्या सर्वांना जर गांभीर्यपूर्वक चालायचं असेल तर काही अकुशल तत्वांचा त्याग हा करावा लागतो. आपण म्हणाल की कोणकोणती अशी अकुशल तत्वे आहेत की ती आम्हाला बुद्धांच्या सम्मुख उभं सुद्धा राहू देत नाहीत, आम्हाला त्या आर्य अष्टांगिक मार्गावरती चालण्याची अनुमती सुद्धा देत नाहीत. ती जी अकुशल तत्वे आहेत ती म्हणजे राग, द्वेष आणि लोभ, ही 3 तत्वे आहेत. ही 3 तत्वे बौद्ध धम्म मार्गावरती अत्यंत वर्जित तत्वे आहेत. जर आपण या 3 तत्वांचा त्याग नाही केला तर ही 3 तत्वे अन्य 10 अकुशल कर्मांना जन्म देतात. आणि जर एखाद्या माणसाच्या हातून ही 10 अकुशल कर्मे निर्माण झाली तर त्याचं जीवन दुःखी होतं. आपण म्हणाल की अशी कोणती 10 अकुशल कर्मे आहेत की या अकुशल तत्वातून जन्म घेतात? राग म्हणजे आकर्षण, राग म्हणजे क्रोध नाही, द्वेष आणि लोभ. बरं, तर भगवान गौतम बुद्धांनी ती 10 अकुशल कर्मे सांगितलेत की पहिलं म्हणजे प्राणातिपातो, जीवन संहार, हत्या, हिंसा. मनुष्य रागापायी एखाद्याची हत्या करू शकतो, मनुष्य द्वेषापायी एखाद्याची हत्या करू शकतो आणि मनुष्य लोभापायी सुद्धा एखाद्याची हत्या करतो. दुसरे आहे मुसावादो, म्हणजे जे अप्राप्त आहे ते प्राप्त करून घेण्याची हाव म्हणजे चोरी. मनुष्य रागापायी, द्वेषापायी आणि लोभापायी एखाद्या गोष्टीची चोरी करू शकतो. तिसरा आहे कामेसु मिच्छाचारो, कामेसु मिच्छाचारो म्हणजे अशुद्ध आचरण, व्याभिचार. मनुष्य रागापायी, द्वेषापायी आणि लोभापायी व्याभिचार करू शकतो, अशुद्ध आचरण करू शकतो. यानंतर आहे पिसुनावाचा, मुसावादो म्हणजे मिथ्यावादी आचरण. नंतर पिसुणावाचा, खोटी निंदा. परुसावाचा अर्थात कटुवाणी. संपप्पलापो म्हणजे व्यर्थ वाद विवाद. अभिज्जा म्हणजे लोभ आणि लालच. आणि व्यापादो म्हणजे दुसऱ्याच्या अहिताची इच्छा धरणं. आणि मिच्छादिट्टी म्हणजे भ्रमित दृष्टिकोन. मनुष्याचा रागापायी, द्वेषापायी आणि लोभापायी जीवन जगण्याचा दृष्टिकोन चुकीचा होऊ शकतो. आणि निश्चितच आज आमची जी श्रद्धा आहे भगवान गौतम बुद्धांच्या वरती, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जी श्रद्धा आहे ती अत्यंत ढळमळीत आहे. ती एवढी तंतोतंत अधिष्ठित नाही.
आम्ही मानतो, बाबासाहेबांना मानतो, बुद्धांना आम्ही मानतो, पण जी श्रद्धेमधली जी दृढता पाहिजे ती तेवढी बलशाली नाही, बळकट नाही. त्यामुळे ते का बळकट नाही तर आमच्यामध्ये राग, द्वेष, लोभ ही जी तत्वे आहेत, ही जे अकुशल धर्म आहेत ते ओतप्रोत भरलेले आहेत. त्याच्यामुळे आमची श्रद्धा बळकट होत नाहीये. लक्षात घ्या, कारण बुद्ध आणि बाबासाहेब हे जे वैश्विक विचारधारा आहे, त्या वैश्विक विचारधारेमुळेच आमच्या जीवनामध्ये आज सुख आहे. जेव्हा ही खंडित होईल त्यावेळी आमचं सुख नष्ट झालेलं असेल. लक्षात घ्या, या सर्व अकुशल कर्मापासून, पाप कर्मापासून अलिप्त राहणे म्हणजे पुण्यकर्म होय. आणि प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये पुण्यशील बनणं खूप आवश्यक आहे. म्हणून ह्या सर्व पाप कर्मापासून आपणाला अलिप्त राहिलं पाहिजे. जर आपण ह्या 10 अकुशल कर्मापासून आपण अलिप्त राहिलो तर निश्चितपणे आपलं जीवन अत्यंत सुखी, समृद्ध, ऐश्वर्य संपन्न आणि निष्कलंक होणार. लक्षात घ्या की आपण कंटाळा नाहीत ना? नाही. लक्षात घ्या. आणि या तथागत भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण मानवतेला या पद्धतीने, आपण पाहिलं असेल की काय पद्धतीने ह्या ठिकाणी छान फोटो लावलेत. हे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघत गेला तरी तुम्हाला कळेल. लक्षात घ्या, आपण ब्राह्मण आचार्य कोण कोण पाहिले बघा. नंतर आपण आजच्या त्रिविध जयंतीकडे वळणार आहोत. श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य भारद्वाज, श्रेष्ठ ब्राह्मण ऋषी, श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य ऋषी भृगु, यानंतर श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य आलार कलम, श्रेष्ठ ब्राह्मण आचार्य उदक रामपुत्त, संजय वेलतीपुत्त आणि अजित केशकांबार. बरोबर की नाही? हे त्यावेळेचे सगळ्यात प्रतिष्ठित प्रसिद्ध ऋषीमुनी होते की संपूर्ण मानवतेला तेच मार्गदर्शन करत होते की जे ब्राह्मण होते. भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्याकडील सर्व ज्ञान संपादित केलं. बरोबर. आणि त्यातली जी निरर्थकता आहे ती त्यांना दिसून आली आणि भगवान गौतम बुद्धांनी नवीन धम्माचा शोध लावला. म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण मानवतेला एक नवी दृष्टी दिली, एक नवीन उद्दिष्ट दिलं, एक नवीन आकाश भगवान गौतम बुद्धांनी खुलं केलं. भगवान गौतम बुद्धांच्या उदयामुळे धर्म अंधविश्वास नाही राहिला तर एक अंतर्खोज बनला. भगवान गौतम बुद्धांच्या उदयामुळे धर्म अंधविश्वास नाही राहिला तर तो अंतर्खोज बनला. लक्षात घ्या. आणि आज जे आहे ती वैशाख पौर्णिमा, नाही काय? म्हणजे वैशाख पौर्णिमा म्हणजे त्रिविध जयंती. ही जी वैशाख पौर्णिमा आहे ही त्रिविध जयंती म्हटलं जातं. जन्म जयंती, बोधी जयंती आणि महापरिनिर्वाण दिवस जयंती. जयंती म्हणजे विजय, जयंती म्हणजे विजय. जयंती या शब्दाला सुद्धा भगवान गौतम बुद्धांनी मोल दिलेला आहे. वैशाखी पौर्णिमेला सुद्धा भगवान गौतम बुद्धांनी मौलिक बनवलेलं आहे. लक्षात घ्या. भगवान गौतम बुद्धांनी संबोधी प्राप्त झाली आणि मारावरती विजय प्राप्त झाला. पापवर, अधम्मावर, सर्व बंधनांवर विजय प्राप्त झाला. सर्व बंधनांवर विजय प्राप्त झाला. असा विजय की ज्याने जन्म मृत्यूला सार्थक बनविले. लक्ष देऊन ऐकताय ना? असा विजय की ज्याने जन्म मृत्यूला सार्थक बनविले. जर बोधी प्राप्ती नसती, जर संबोधी प्राप्ती नसती तर सिद्धार्थ गौतमाच्या जन्माला कोणीही विचारात घेतलं नसतं. जर संबोधी प्राप्ती नसती तर सिद्धार्थ गौतमाच्या मृत्यूला महापरिनिर्वाण कोणी म्हटलं नसतं. म्हणजे सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली, सर्व मारावरती विजय मिळवला, सर्व बंधनांवरती विजय मिळवला. बरोबर. आणि संबोधी प्राप्तीमुळे सिद्धार्थ गौतमाचा जन्म आणि महापरिनिर्वाण म्हणजे हे सर्व सार्थकी ठरलं. बरोबर. म्हणजे अय अंतिमा जाती नत्तिधानी पुनः भवती.
म्हणजे हा जो जन्म आहे हा शेवटचा जन्म, पुन्हा नव्याने जन्म नाही. पुन्हा नव्याने जन्म नाही म्हणजे पुनर्मृत्यू सुद्धा नाही. जन्म मृत्यूवरती विजय मिळवला, जन्म मृत्यूवरती विजय मिळवला. जयंती म्हणजे विजय. आणि या तथागत भगवान गौतम बुद्धांनी या महापुरुषाचा जो विजय आहे तो अनेकांच्या विजयाचं कारण बनला, अनेकांच्या निर्वाणाचं, मुक्तीचं, जीवनमुक्तीचं कारण बनला. तथागत भगवान गौतम बुद्धांनी अत्यंत करुणेने, अत्यंत मैत्रीभावाने जीवनभर धम्मदान देत राहिला. आपणालाही तेच धम्मदान करत फिरायचं आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, सब्बदानं धम्मदानं जिनाती, सब्बरसं धम्मरसं जिनाती, सब्बरती धम्मरती जिनाती, तनखयो सब्ब दुःखं जिनाती. भगवान गौतम बुद्ध म्हणतात की दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान धम्मदान आहे, रसामध्ये सर्वश्रेष्ठ रस धम्मरस आहे, आणि रतीमध्ये सर्वश्रेष्ठ रती धम्मरती आहे. आणि तृष्णेचा क्षय सर्व दुःखांना जिंकून टाकतो. म्हणून लक्षात घ्या की या पद्धतीने आपण भगवान गौतम बुद्धांनी जे आपल्याला सार दिलं, भगवान गौतम बुद्धांनी जनजन बहुजनांसाठी निर्वाण सुखाचा मार्ग दाखवला, प्रकाशित केला. आणि संसार जगातील सर्वश्रेष्ठ पौर्णिमा ही वैशाख पौर्णिमा ठरली. म्हणून हे धम्मवंतांनो, या आज या त्रिविध जयंतीच्या दिवशी बुद्ध, धम्म आणि संघावरील श्रद्धेला आणि कृतज्ञतेला आपण बलवान करूया. कशासाठी बलवान करूया? की जेणेकरून आपला जो धम्मध्वज आहे तो डौलाने फडकत राहील. या धम्मवंतांनो, या आपण आपल्यामधील विवेक आपण जागृत करूया, श्रद्धा आणि कृतज्ञता निर्मल करूया. त्यामुळे बोधी पुष्ट होईल, त्यामुळे बोधी सुदृढ होईल, अज्ञान क्षीण होईल आणि प्रज्ञाप्रकाश प्रज्वलित होईल, अविद्येचा अंधकार नष्ट होईल. यामध्येच खरे मंगल आहे. काळ झपझप पावले टाकत निघून चाललेला आहे. आता आपण सावध झालं पाहिजे. जाता जाता एक शेवटचा संदेश फक्त 5 मिनिटांचा, की भगवान गौतम बुद्धांनी जो मानवी जीवनासाठी जो धम्म दिला तो सर्वश्रेष्ठ धम्म आहे, जगामध्ये सर्वश्रेष्ठ धम्म आहे. संपूर्ण मानव जातीला प्रगती पथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत आहे हा धम्म. घराघरामध्ये सदाचरणाची शिकवण देऊन घराघरातील दुःखांचा नाश करणारा आणि या पृथ्वी तलावर सदाचरणाचे राज्य निर्माण व्हावे असे उद्दिष्ट असणारा आहे हा धम्म. म्हणून बौद्ध धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य, सत्याशिवाय काही नसून ते केवळ सत्यच आहे. हा मार्ग बुद्धिवादी आहे, धार्मिक भोळसटपणातून मुक्तता करणारा आहे. धन्य आहोत आपण सर्व की जो धम्म आम्हास लाभलेला आहे तो आम्हास शुद्ध बुद्धिवान बनवून स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करत आहे. ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती नष्ट करतात, त्या भ्रामक समजुतींचे उगमस्थान नष्ट करणे हाच बौद्ध धम्माचा हेतुवाद आहे. तो बुद्धिवाद शिकवतो आणि म्हणून तो बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. आणि म्हणूनच आपण सर्वजण मिळून एकत्र या. भारतीय बौद्ध महासभेच्या धम्मछताखाली अभ्यासरत व्हा, जेणेकरून तुमचा, माझा, आपल्या सर्वांचा विकास होईल. मानसिक विकास, कौटुंबिक विकास, सामाजिक विकास मजबूत होईल. तुम्ही, आम्ही, आपण सर्व मिळून एक सुदृढ, सशक्त, एकसंघ, निर्व्यसनी असा समाज आपण घडवू शकू. धन्य आहोत आपण सर्व की बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये अहोरात्र तेजाने तळपत प्रकाशणारा दिवा दिला आहे. आता त्याच दिव्यासारखं, त्याच प्रकाशामध्ये, त्याच दिव्यासारखं तुम्हालाही उजळायला हवं.
धन्य आहोत आपण सर्व की बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आपल्या सर्वांसाठी एक तेजस्वी सूर्य तळपत प्रकाशला. आता तुमच्या सर्वांच्या रूपाने लक्ष लक्ष दिवे उजळायला हवेत. का? कशासाठी? आता गुरुजींनी बुद्धांची पूजा म्हणत असताना असंच म्हणाले, घन सारपतितेन दीपेन तमधंसिण तिलोक दीपं संबुद्धं पूजयामी तमोनुदं. म्हणजेच अंधाराचा नाश करणाऱ्या, लख आणि दाट प्रकाश देणाऱ्या या दिव्याने मी अज्ञान अंधकाराचा नाश करणाऱ्या त्रिलोक्यदीप भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धांची पूजा करतो. म्हणजेच बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माच्या मार्गाचे आम्ही आचरण करून धम्म प्रज्ञेने सतत तेवत राहून तळपत राहून प्रकाशणारा दिवा होऊन त्या दिव्याने कोणाची पूजा करायची? तर ज्यांनी अज्ञान अंधकाराचा नाश केला अशा त्रिलोक्यदीप भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धांची पूजा करायची. आणि बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिलाच आहे की लक्ष लक्ष दिव्यांनी तळपत राहा, उजळत राहा, प्रकाशत राहा. कशासाठी हे जर आम्हाला समजलं नाही तर ह्या सर्व गोष्टींचं मोलच शून्य होऊन जातं. धम्मपदामध्ये भगवंत म्हणतात, किच्छो मनुष्यपटी लाभो किच्छं मच्छान जीवितं किच्छं सद्धम्म सवणं किच्छो बुद्धा नमोपादो. की या भौतिक जीव सजीव सृष्टीमध्ये मनुष्याचा जन्म मिळणे अत्यंत कठीण आहे, दुर्लभ आहे. भगवान गौतम बुद्धांचा जन्म होणे किंवा बुद्ध स्वरूप कोणी निर्माण होणं हे सुद्धा अत्यंत कठीण आहे, दुर्लभ आहे. योगाने बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांचा सत्य धम्म मार्ग मिळालेला आहे की जो सत्य जीवन आहे आणि जो जीवन सत्यांच्याकडे आम्हाला घेऊन जाणारा आहे. आणि म्हणूनच बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म यांचा आम्ही अत्यंत गांभीर्यपूर्वक अभ्यास केला पाहिजे. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा प्रथम आम्ही सर्वांनी मिळून एक व्यक्ती म्हणून त्यांना अत्यंत गांभीर्यपूर्वक अभ्यासलं पाहिजे. ज्यावेळी आमच्यामध्ये हे गांभीर्य निर्माण होईल त्याचवेळी खरी समाज जागृती होईल, त्याचवेळी खरी धम्म जागृती होईल. म्हणून आपण सर्वांनी मैत्री भावाने राहणे, आपापसात द्वेषभाव न ठेवणे, प्रेमाने समजून वागणे, आपल्यातील भेद समजुतीने संपवून टाकणे, यालाच म्हणतात एकतायुक्त हो तप करणं. हेच बाबांचे सांगणे आहे, हेच बुद्धांचे सांगणे आहे. सुखो बुद्धा नमोपादो सुखा सद्धम्म देसणा सुखा संगस सामग्गी सम्मगाणं तपो सुखो. सुखदायक है बुद्ध का जन्म, सुखदायक है सद्धम्म का उपदेश. संग में एकता सुखदायक है और सुखदायक है एकता युक्त हो तप करना, एकता युक्त हो तप करना. हेच बाबांचे सांगणे, हेच बुद्धांचे सांगणे. या ठिकाणी आपण आजचं जे प्रवचन आहे हे अत्यंत गांभीर्यपूर्ण आणि शांततेने ऐकलं, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. आदरणीय आयुष्यमान संतोषजी खंडागळे साहेब, धनंजयजी कांबळे साहेब यांनी मला या ठिकाणी आपणाला प्रवचन देण्यासाठी आमंत्रित केलं, त्यांचाही मी खूप खूप आभारी आहे. जय भीम, नमो बुद्धाय. मंगल हो आपले आणि सर्वांचेही मंगल हो. एक पूर्ण प्रशिक्षित भिक्षुकप्रमाणे तुम्ही आम्हाला धम्मदर्शना दिली आणि प्रबोधन केलं. शाखेच्या वतीने मी तुमचं लाख लाख
शुभेच्छा देतो आणि आभार मानतो. तदनंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सोनालीताईनं विनंती करेन की त्यांनी आपलं अध्यक्षपद मनोगत व्यक्त करावं. पुन्हा एकदा महापुरुषांना व मातांना माझा पंचांग प्रणाम. गायकवाड गुरुजींनी खूप सुंदर असे आज आम्हाला मार्गदर्शन केले. आपण आपल्या रोजच्या जीवनात पण अष्टांगिक मार्ग, आपले आचरण कसे ठेवायचे, राग, द्वेष, लोभ हे आपल्या जीवनातनं जर आपण काढून टाकले तर खरंच आपण एक चांगले जीवन जगू शकतो. दुःखाचे कारणच जन्म आहे. जन्म झाला की तिथनं ते दुःख सुरू होतं आणि मग ते म्हातारपण, मरण हे सगळं सुरू होतं. याला अंत नाही. पण आपण सर्वजण इतके म्हणजे आपण लकी म्हणू सर्व आपल्याला की आपल्याला एक असा मार्ग दिला आहे भगवान गौतम बुद्धांनी की त्या मार्गावर जर आपण जगलो तर खरंच आपले दुःख हे फार प्रमाणात कमी होतील आणि ते रोजच्या जीवनात आपण आचरले पाहिजे, अवलंबली पाहिजे. त्यात आपण आपला राग हा कमी ठेवला पाहिजे. द्वेष, लोभ तर म्हणजे खूप जास्त. आज आपण जर बघत असू तर सर्वजण लोभामुळे इकडे म्हणजे धावत असतात. लोभापायी मागे धावत असतात आणि तो पैसा जमवेपर्यंत आणि सर्व होतपर्यंत म्हातारपण येतं आणि मग त्यांना तो पैसा उपभोगायलाच मिळत नाही. आणि आजचा जो दिवस आहे, जो त्यांचं तरुणपण असेल, ते परत येत नाही. तर ते पण एक दुःखाचं कारण आहे. सरांनी आपल्याला इतके सुंदर गाथांच्या माध्यमातून खूप सुंदर असे संदेश दिले आणि ते बऱ्यापैकी समजले. सर्वांना समजले असतीलच, मला तरी समजले आणि ऐकत राहावेसे वाटले. संपूर्ण असं वाटलं आणि खूप सुंदर असे तुम्ही सांगितले आहे सर. आज सर्वीकडेच बुद्ध पौर्णिमा ही साजरी होत आहे. थोडासा मी इतिहास सांगेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. या प्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनावर विचार मांडले. या जयंती समारोहात अनेक देशाचे वकील, प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे 20,000 लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशा प्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली. 1951मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली 3 दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. 1956ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्रातही बुद्ध जयंती 1953 पासून सुरुवात केली ते 1956पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रात ते बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांनी केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव प्रणेते ठरतात. आणि भारतासोबतच 180 देशात बुद्ध पौर्णिमा ही साजरी केली जाते. म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात आणि भारतातले बाहेरचे जे देश आहे, जापान, थायलंड, नेपाळ यासारख्या विविध देशातही बुद्ध पौर्णिमा ही खूप जल्लोषात साजरी केल्या जाते. भारतीय बौद्ध महासभेत आपण या वर्षाचा आढावा घेतला तर आपले प्रोग्राम जे आहेत ते खूप सुंदर रीतीने पार पाडतात आणि त्यामध्ये तुमच्या सर्वांचे सहकार्य हे खूप छान रीतीने आम्हाला लाभतात. त्यामुळे आम्ही एक असे सुंदर प्रोग्राम करू शकतो. आता हा या वर्षातल्या 2026मधला आपला हा 5वा प्रोग्राम आहे. आपण रमाबाई जयंती, सावित्रीबाई जयंती, महिला दिवस, 14 एप्रिल आणि आजचा आपला बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम हा आपण खूप सुंदर रीतीने पार पाडतो आहे. तुम्ही सर्वांनी अशाच रीतीने सहकार्य करावे, अशाच रीतीने उपस्थिती असावी तुमच्या सर्वांची, अशी मी अपेक्षा करते आणि इथेच माझे मनोगत थांबवते. धन्यवाद. धन्यवाद ताई. सुंदर असं तुम्ही मनोगत व्यक्त केलं. तदनंतर शाखेच्या
संरक्षण सचिव सन्माननीय अर्चनाताई कांबळे यांना मी विनंती करीन की त्यांनी आभाराचं काम करावं. अखंड विश्वाला शांततेचा महामार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, तसेच तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तिदाते मार्गदाते, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार, विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला व त्यागाला माझा त्रिवार अभिवादन. तसेच तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाचे प्रबोधनकारक सन्माननीय ज्ञानेश्वर गायकवाड साहेब, ज्येष्ठ बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा, माजी जिल्हाध्यक्ष. आज खरंच साहेब तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने बौद्ध चरित्र पूर्ण आम्हाला इथे डोळ्यासमोर आल्यासारखं वाटलं असं, आणि खूप मस्त तुम्ही मार्गदर्शन केलं, त्यामुळे तुमचे पण खूप खूप आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई सोनारे यांनी पण आपल्या मनोगतातून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्यामुळे ताई तुमचे पण खूप खूप मनपूर्वक आभार. तसेच विचार मंचकावरतील सर्व मान्यवर यांची मी नावं नाही घेत आता, तर सर्व मान्यवरांचे पण खूप खूप मनपूर्वक आभार. तसेच केंद्रीय शिक्षिका, समता सैनिक आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी हेही अहोरात्र मेहनत करून आपला हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात आणि मेहनत करत असतात, त्याबद्दल आपले सर्वांचेही मनपूर्वक आभार. तसेच आजच्या हा इथे कार्यक्रम घेतलेला आहे, आता लाईटची शोभा, ही सगळी शोभा वाढवणारे जे मंडपवाले आहेत, मंडपवाले राजेंद्र मस्कर यांचेसुद्धा खूप खूप आभार. आणि आजचा हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा आपल्याला पाहता यावा म्हणून असे टिपणारे, व्हिडिओ काढणारे आपले कॅमेरामन शब्बीर भाई यांचेही मनपूर्वक आभार. आणि उपासक, उपासिका, बाल, बालक, आज तुम्ही इथे आलात, ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि असाच नेहमी नेहमी तुम्ही ह्या कार्यक्रमात येत जा, प्रत्येक कार्यक्रमात येत जावा आणि अशीच आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवत जावा. व आज तुम्ही इथं आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक खूप खूप आभार. आणि यानंतर शरणोत्तर घेऊन हा कार्यक्रम पूर्णतः. मे शरणम अयम बुद्धो मे शरणम वरम एतेन सच्चवच्चेन होतु मे जय मंगलम. नति मे शरणम अयम धम्मो मे शरणम वरम एतेन सच्चवच्चेन होतु मे जय मंगलम. नति मे शरणम अयम संगो मे शरणम वरम एतेन सज्जवच्चेन होतु मे जय मंगलम. साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. नमो होतय. आता सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक आपल्यासमोर मी एक गाणं प्रस्तुत करत आहे, ते शांततेने ऐकाल थोडं. आज पावली र वैशाखी पौर्णिमा पावली, आज पावली र वैशाखी पौर्णिमा पावली. जाता माहेरी त्या वाटेत लोंबिनी वना, जाता माहेरी त्या वाटेत लोंबिनी वन, वन बघून महामायेचे आतुरले मन, वन बघून महामायेचे आतुरले मन. शाल वृक्षाची
शाल वृक्षाची लोंबत होती डहाळी, तिला धरुनिया उभीच असताना माऊली, आज पावली र वैशाखी पौर्णिमा पावली, आज पावली र वैशाखी पौर्णिमा पावली. कपिल वस्तू मध्ये सिद्धार्थ मावेना हर्ष, साऱ्या नगरीत आनंद तो आदर्श. कपिल वस्तू मध्ये सिद्धार्थ मावेना हर्ष, साऱ्या नगरीत आनंद तो आदर्श. साऱ्या विश्वाला सत्य शांतीची दिशा ही दावली, आज पावली र वैशाखी पौर्णिमा पावली, आज पावली र वैशाखी पौर्णिमा पावली, आज पावली र वैशाखी पौर्णिमा पावली. जाऊ नका उपाशी, जाऊ नका उपाशी, नंदनीस घडू द्या सेवा, भोजन घ्या बुद्ध देवा, भोजन घ्या बुद्ध देवा, भोजन घ्या बुद्ध देवा, भोजन घ्या बुद्ध देवा. स्पर्शे पवित्र झाले हे गाव अंबराई, हे गाव अंबराई. 3 दिवसापासून इथे भिक्षा मिळाली नाही, भिक्षा मिळाली नाही. आजारी काही भिक्षू, आजारी काही भिक्षू, कळले मला हे जेव्हा, भोजन घ्या बुद्ध देवा, भोजन घ्या बुद्ध देवा, भोजन घ्या बुद्ध देवा, भोजन घ्या बुद्ध देवा. दानी वडील माझे जणू गावचे राजे, जणू गावचे राजे. या भोजना करिता विकले हे केस माझे, विकले हे केस माझे. गावचा कलंक धुन्या, गावचा कलंक धुन्या. विकला मोल ठेवा, भोजन घ्या बुद्ध देवा, भोजन घ्या बुद्ध देवा, भोजन घ्या बुद्ध देवा, भोजन घ्या बुद्ध देवा. कुंतल हे पुन्हा येतील नाखेद त्या संबंधी, नाखेद त्या संबंधी. पण धम्मदानाची पुन्हा येणार नाही संधी, पुन्हा येणार नाही संधी. बालेची खीळ घ्या हो, बालेची खीळ घ्या हो. नाही मिष्टान्न मेवा, भोजन घ्या बुद्ध देवा. हे जाऊ नका
उपासी जाऊ नका उपासी नंदिनीस घडू द्या सेवा भोजन घ्या बुद्ध देवा भोजन घ्या बुद्ध देवा ताडी चोळी घेतली 4 महिन्यात फाटून गेली आठवण त्या मूर्तीची राहील जन्मभरी माझ्या संसाराला येताना दादा जयंतीला बुद्धाची मूर्ती आणा मला काही नाही उन माझ्या संसाराला मला काही नाही उन माझ्या संसाराला जय भीम माझ्या चरणावरती विजयादशमी दिली दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी मूळ जाण्या विषमतेचे मार्ग असावे चला मानवतेचा समतेचा धर्म नवा घेतला श्री बुद्धाच्या महामंत्राचा निनादला तो ध्वनी दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी थोर भाग्य हे दलित जनाचे भीमरत्न लाभले व्यथा तयाची दूर झाली कार्य महासाधले सोने लुटुनी मांगल्याचे लोक हर्षले मनी दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिली दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी कितीक झाले या अवनीवर संत मुनी ज्ञानी करून सकले आजवरीचे केले भीमाने जनी उद्धरली 9 कोटी जनता रूढी मोडुनी जोनी दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी जय भीम.